गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल भूमिपूजन हरियाळ येथे फेब्रुवारी 11 रोजी सकाळी 10 वाजता आणि पूज्य श्रींचा पट्टा अभिषेक द्वितीय वार्षिक उत्सव सोहळा आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवारी संकेश्वर येथे 1 वाजता प्रवासी मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत श्री मंजुनाथ भारती स्वामीजी बोलताना म्हणाले, प्राचीन काळापासून भारत देश शैक्षणिक क्षेत्रात जगभर प्रसिद्ध आहे। देश विदेशातील लाखो विद्यार्थ्यांनी नालंदा तक्षशिला इत्यादी विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले होते, परंतु आधुनिकतेच्या व्यवस्थेला शरण गेल्याने गुरुकुल शिक्षणाचा विसर पडत चालला आहे। म्हणून विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास नैतिकता आत्मविश्वास शिस्तबुद्धी आदींचा विसर पडला आहे। म्हणून वर्तमान जीवनाची परिसंकल्पना करून हजारो विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत संस्कार संस्कृत भगवद्गीता अध्यात्म शास्त्रीय संगीत मृदुंग प्रवचन कीर्तन योग परंपरा कर्मकांड वैदिक ज्ञान यासारखे मौल्यवान शिक्षण निवासासह भोजन दिले जाणार आहे। कार्यक्रमाला कर्नाटक अयोध्या काशी गोवा महाराष्ट्र इत्यादी भागातून राजकीय नेते आणि मुख्यमंत्री उपस्थित राहण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले। नगरसेवक अमर नलवडे यांनी बोलताना म्हणाले, श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल भूमिपूजन कार्यक्रमास स्वामीजींनी संकेश्वर निमंत्रण दिल्याबद्दल मराठा समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित राहतो असे त्यांनी सांगितले। जयप्रकाश सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। यावेळी मराठा समाजाचे प्रमुख श्रीकांत हातनुरे महादेव डावरे अप्पा मोरे अभिजित कुरणकर सुभाष कासारकर अविनाश नलवडे पुष्पराज माने मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते। कॅमेरा पर्सन पांडुरंग पाटील शिवबसव लाईव्ह संकेश्वर। त्यांच्या प्रयत्नातून समाज मानवाच्या प्रयत्नातून पुन्हा होत चालले आणि त्याची पायाभरणी आत्महत्या केली आहे। त्या अनुषंगानं संकेश्वरातील समस्त सगळं मराठा समाज बांधवांना त्यांनी इथं भेटण्यासाठी म्हणून आमंत्रण पत्रिका देण्यासाठी म्हणून मराठी दिलेलं आहे आणि त्यांचं मी संकेश्वरवासियांच्या वतीनं सर्वप्रथम सर्व समाज बांधवाच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक त्यांचं सदस्य स्वागत करतो। त्यानंतर त्यांनी सुरुवात केली। आपला हा भारत देश आध्यात्मिक दृष्टीनं पारमार्थिक दृष्टीनं धार्मिक दृष्टीनं सांस्कृतिक साहित्यिक दार्शनिक दृष्टीनं अत्यंत संपन्न असा देश आहे। भारत सोडून अन्य देश पण आहेत नाही अशातला भाग नाही। भौतिक दृष्टीनं लौकिक दृष्टीनं जनसंख्या दृष्टीनं संपन्न असे देश आहेत, परंतु भारत हा परम एव पावन देश असा आहे। या देशामध्ये संस्कृतीला साहित्याला दर्शनाला धार्मिकतेला आध्यात्मिकतेला फार महत्त्व दिलं जातं आणि फार महापुरुष असे ह्या क्षेत्रामध्ये आपलं जीवन दान करून गेलेले आहे। त्यामुळे भारताला इडी प्रपंचातील संशोधक असतील किंवा वैज्ञानिक असतील कुणी असले तरी एक वेगळ्या आणि आगळ्या दृष्टीनं आपल्या पुण्यमय भारत देशाला एक वेगळ्या नजरेने पाहतात। विशेष करून भारतामधील गंगा असू दे अनेक हिमालयासारखे पर्वत असू दे किंवा काशी अयोध्यादी महान क्षेत्र असू दे, हे सर्व आपल्याला समानतेचा संदेश देतात। आध्यात्मिकतेचं संस्कृतीचं संस्काराचं साहित्याचं एक श्रद्धेचं विशेष करून आपल्याला सूचक दृष्टीनं संदेश देतात। त्यामुळं
गुरुकुल हे आपण ह्या दृष्टीनेच करत आहे की ज्या गुरुकुलाच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या पिढीला म्हणा, भावी पिढीला म्हणा किंवा सध्याच्या पिढीला पण गुरुकुलच्या माध्यमातून मुलांना शिक्षणासोबत संस्कार, अध्यात्मामध्ये मग ते वैदिक कर्मकांड असू दे, वारकरी शिक्षण संस्था असू दे किंवा शास्त्रीय संगीत असू दे, असे अनेक पैलू त्या गुरुकुलच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचं एक आपलं लक्ष आहे. त्या गुरुकुलच्या माध्यमातून निर्विषय समाज बनावा. निर्विषय म्हणजे काय म्हणता तुम्ही? निर्विषय म्हणा किंवा व्यसनमुक्त निर्व्यसनी समाज बनवायचं एक संकल्पना केलेला आहे. कारण कितीही मोठे बौद्धिक मुलं असले तरी 100ला 100% घेणारी कॅपॅसिटी असली तरी त्या मुलांना जर व्यसनाधीन झाले तर ते 100ला 100 पैकी 0च होण्याची संभावना असते. कारण त्यांच्या जीवनामध्ये जे काय 100ला 100 घेऊन सुख, समाधान किंवा जे काय गौरव प्राप्ती करून घ्यायला पाहिजे, गौरव प्राप्ती झाला तरी त्यांनी जर व्यसनाधीन झाले मुलं तर त्याचं काही तेवढं उपलब्धी होत नाही. त्या सुखाची, समृद्धीची, संतोषाची ती घेताच येत नाहीये. त्यामुळे मुलांना पहिला व्यसनी होणं फार गरजेचं आहे. त्याच्यासोबत चांगले गुण संपादन करणं फार महत्वाचं आहे. सद्गुण संपादन करणं फार जरुरी आहे. कारण जो सद्गुणी, सद्विवेकी, सद्विचारी, सदाचारी मनुष्य असतो तो शाळेमध्ये थोडे मार्क्स कमी घेतला तरी भविष्यामध्ये किंवा लौकिक जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये तो 100 मार्क्स ठेवत असतो. त्यामुळं या गुरुकुलच्या माध्यमातून शिक्षणाला पण महत्व देणार आहे. त्याच्याबरोबर संस्कार, सर्वगुण संपन्न म्हणण्यापेक्षा सद्गुण संपन्न बनवण्याचा विचार त्या गुरुकुलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि या गुरुकुलमध्ये केवळ एक जात, एक संप्रदाय हा काय भाग राहणार नाहीये. जी बी मुलं गुरुकुलमध्ये श्रद्धेने येतील त्यांना सर्वांनाच तिथं आपण ऍडमिशन घेणार आहे. सर्वांनाच तिथं आपली जी काय शिकायची इच्छा आहे किंवा मूर्त रूपाने आपण जे घडायचं आहे त्यांना घडवण्याचं काम श्री हरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल त्यांची इच्छा पूर्ण करणार आहे. त्यामुळं आम्ही जे पत्रिका काढलेली आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेलं आहे. गुरुकुलमध्ये काय काय आपण चालवणार आहे संक्षिप्त मध्ये, शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. येणाऱ्या 11 तारखेला गुरुकुलची भूमिपूजनचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अयोध्या, काशी, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इत्यादी प्रांतातून साधुसंत येणार आहेत. त्यासोबत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आसपासच्या राज्यातील राजकीय नेतेगण पण येणार आहेत. गोवाचे सीएम आदी धरून महाराष्ट्रामधून अनेक नेते आणि कर्नाटकहून माजी मुख्यमंत्री असू दे, डीसीएम असू दे किंवा अनेक मंत्री पण त्याच्या ठिकाणी येणार आहेत. आणि त्याच्यापेक्षाही फार आनंदाने सांगतो की लाखो भाविक, लाखो भक्त, लाखो युवा त्या गुरुकुलच्या त्या पवित्र टायमिंगला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे संकेश्वरातील समस्त भाविक, भक्त, युवा सर्वेच यावं अशी अपेक्षा असल्यामुळं आम्ही स्वतः आमंत्रण देण्यासाठी संकेश्वरला आलेलो आहोत. सर्वांना आज या ठिकाणी
उपस्थित असले श्री गोसाई महासंस्थान बेंगलुरू मठाचे परमपूज्य जगद्गुरु वेदांताचार्य श्री मंजुनाथ भारती स्वामी व्यसन मुक्त कुठल्या पद्धतीने झाले होतील हे बघण्याचं एक कार्य किंवा एक सदकाम हे होणार आहे। निश्चितच स्वामीजी आपण केलेलं आपण हाती घेतलेलं कार्य अगदी आदर्शवत आहे, उल्लेखनीय आहे। या कार्यक्रमासाठी आपण इथं आम्हाला आताच मी सांगितल्यासारखं आमंत्रण द्यायसाठी आलेलो आहात, पण आपलं आमंत्रण न मानता आम्ही आपला आदेशच म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या 11 तारखेला संकेश्वर समस्तवासी इथं उपस्थित असले आणि तो उपस्थित नसलेले देखील आम्ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येऊन त्या कार्यक्रमाला आमच्या पद्धतीनं सिंहाचं किंवा खालीचा आपला आमचा जो वाटा आहे ते निश्चितच आपला सहभाग देतो त्यावेळी त्या दिवशी येऊन नोंदवू अशी ग्वाही देत आपण इथं आलात, आम्हाला आमंत्रण दिलं त्यासाठी आपलं आमंत्रण हा आमचा आपला आदेश म्हणून समजून आम्ही त्या ठिकाणी येऊन त्या कार्यक्रमामध्ये आमचा सुद्धा खालीचा वाटा असतो। आणि मी इथं उपस्थित सर्व समाज बांधवांना संकेश्वर असताना विनंती करू इच्छितो की स्वामीजींनी हाती घेतलेलं कार्य अगदी उल्लेखनीय आहे, आदर्शवत आहे। त्या ह्याच्यामध्ये त्या कार्यामध्ये आपला सुद्धा सहभाग काहीतरी झाला असला पाहिजे, कारण फक्त आम्ही बोलून होणार नाही। त्या ठिकाणी स्वामीजींनी ह्याच्या माध्यमातून आर्थिक ह्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे। त्यासाठी स्वामीजी आमच्याकडून जे काही या गुरुकुलासाठी आर्थिक आमचं काय सहभाग करता येईल ते सुद्धा आम्ही निश्चितच ह्या ठिकाणी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो।